तर आज ना मी तुला असं काहीतरी वेगळी स्टोरी सांगणार आहे. जशी पंढरपूरचे पंढरपूरला माहिती आहे कोण आहे? विठ्ठल. तर विठ्ठलांचे रुक्मिणी. विठ्ठल रुक्मिणी. तर पंढरपूरच्या विठ्ठलाचे एक भक्त होते, कुर्मदास त्यांचं नाव. काय होतं? कुर्मदास. तर त्यांची स्टोरी सांगते. काय होतं, खूप वर्षापूर्वी ना पैठणची माती म्हणजे कशी ओळखली जाते? साधू संतांची माती. पैठण हे एक गाव आहे. त्या गावात ना खूप सारे देव जन्माला आले, संत जन्माला आले, भक्त जन्माला आले, जसे ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, हे सगळे लोक तिथे. तेव्हा ना पूर्ण महाराष्ट्र फक्त म्हणजे असं भक्त, विठ्ठलाचे भक्त होते सगळे. विठ्ठल रुक्मिणी सगळे स्टॅच्यू होते. नाही, त्यांचे भक्त होते, त्यांची पूजा करायचे सगळे. विठ्ठल 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 तिथे वारी करायचे पंढरपूरचे सगळे. तर आता ना पैठणला एक कुर्मदास नावाचे भक्त राहत होते. पांडुरंगाचे ते निस्सीम भक्त होते. पांडुरंगच म्हणजे विठ्ठल. त्यांची ते खूप भक्ती करायचे. त्यांना ना पांडुरंगाची, विठ्ठलाची. आणि ना ते पण त्यांना काय होतं माहिती आहे का? लहानपणापासूनच अपंगत्व होतं. अपंगत्व म्हणजे त्यांना हात पण नव्हते आणि पाय पण नव्हते. दोन्ही हात नव्हते, दोन्ही पाय नव्हते. ते फक्त तोंडाने विठ्ठल 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 करत राहायचे. एकाच जागी बसून राहायचे. पण जे अपंग असतात ना, असं म्हणतात की त्यांना ना माइंड खूप शार्प असतं, त्यांचं बुद्धिमत्ता खूप शार्प असतं. त्यांना हातपाय नव्हते, ते एका जागेवर होते. पण त्यांना ना त्यांच्या आईबाबांनी शिकवलेले सगळे संस्कृत अष्टकं, पदे, श्लोक, स्तोत्र, कवच सगळं पाठ होतं. त्यांना काहीही विचार, पोथी पुराणातलं, संस्कृतमधलं कुठलेही श्लोक विचार, गाथा विचार सगळं त्यांच्या बिलकुल तोंडी पाठ होतं. लोक त्यांचं खूप कौतुक करायचे की यांना हातपाय नाही आहे, पण हे माइंडनी खूप शार्प आहे. ते लहानपणापासून खूप देवाची पूजा करायचे. त्यांनी पैठणला कुठलं कीर्तनकार आले, कोणी भजन करणारे आले की त्या म्हणजे असे देवाच्या गोष्टी सांगणारे लोक आलेत, मंदिरात येतात ना तसे लोक आले की तिथे जायचे, त्यांच्या गोष्टी ऐकायचे, त्यांचे श्लोक ऐकायचे, स्तोत्र ऐकायचे आणि देवाची पूजा करायचे. एकदा असंच कुणीतरी पैठणला हरिदास नावाचे कीर्तनकार आले. त्यांनी ना कीर्तन केले. कीर्तन म्हणजे भजनं केले देवाचे. तर मग हे खूप ऐकत होते. आणि प्रत्येक कीर्तनकार काय करतो, मधातच असं जोराने बोला जय हरी विठ्ठल आणि मग सगळे टाळ्या वगैरे वाजवतात. पण ह्यांना काय होतं, हे कुर्मदास होते, यांना काय होतं, हातपायच नव्हते, ते टाळ्या नव्हते वाजवू शकत. तर ते तोंडानीच आपल्या जोरजोराने जय कृष्ण, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी असे मोठ्या मोठ्याने म्हणायचे. पण त्यांना खूप वाईट वाटायचं की आपण देवाला हाताने असं टाळी वाजवून असं भजन नाही करू शकत. मग तिथे की नाही प्रसाद वाटता वाटता कोणीतरी काय म्हणतं, त्यांना प्रसाद घ्यायला हात पुढे देतात. जे भजन कीर्तन झाल्यावर प्रसाद देतात ना, पण त्यांना हातच नव्हता. मग ते काय करायचं, तर मग त्यांनी ते चारून दिलं. एका माणसाने त्यांना प्रसाद, त्यांनी तो खाल्ला, त्यांना तो खूप छान वाटला. मग त्यानंतर ना तो वाटणारा माणूस कसा म्हणतो, प्रसाद वाटणारा माणूस, तुम्ही म्हणते कधी पंढरपूरला गेले आहेत का म्हणते. तर तो म्हणतो की मला खूप जायची इच्छा आहे. मग हा हसून म्हणतो त्याला की कसं जाणार, तुम्हाला तर हातपायच नाही आहे, असं म्हणतो. मग ह्याला खूप वाईट वाटतं कुर्मदासाला. मग हा ना ठरवतो की आपण काहीही करायचं, पण पंढरपूरला जायचं, एकदा देवाला बघायचंच की विठ्ठल कसं आहे, पांडुरंग कसं आहे, त्याचं दर्शन नक्कीच घ्यायचं. मग दुसऱ्या दिवशी काय करतात, हे सकाळीच उठून रस्त्यानी चालू होतात, त्या रोडनी जायला चालू होतात पंढरपूरच्या, की कसंही करायचं पण आपण ह्या पंढरपूरच्या रोडनी जायचं, देवाचं दर्शन घ्यायचं. मग ते ना असे कासवासारखे असे घासत पूर्ण पंढरपूरच्या, कासव म्हणजे आपला टॉर्टॉईस कसा हळू असा चालत जातो पंढरपूरला, तसे हे हळूहळू आपले पंढरपूरच्या मार्गाने निघतात. मग त्यांना रस्त्यात खूप थकून जातात, खूप काय म्हणतात त्यांना, खुरडत कासवासारखे खूप अंतर ते तोडत, म्हणजे खूप बरंच दूर जातात. आणि लोक रस्त्याने विचारतात का रे कुठे चालला, तर हे म्हणतात माझ्या माहेरी चाललो, पंढरपुरी, म्हणजे माझ्या आईबाबांच्या घरी चाललो पंढरपुरी. ते त्यांचे आईबाबाच मानत असतात, कारण की विठ्ठलालाच ते विठू मावली म्हणतात. म्हणजे माझे वडीलही तूच आणि आई तूच, मला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे म्हणते. मग हे जातात आणि ना रस्त्याने खूप लोक मिळतात, ते पण त्यांची असं गंमत घेतात की काय तू जाणार, कसं शक्यच नाही, असं तसं. आणि ना एकादशीला पंढरपूरला खूप मोठा सोहळा असतो. म्हणजे सोहळा म्हणजे एकादशीला पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचं खूप मोठी पूजा केली जातं. तर त्या दिवशी त्यांना तिथे पोचायचं असते. आणि एकादशीला राहिले असतात 7 दिवस. आता 7 दिवसात त्यांना ते घासत ते अर्धा रस्ता कव्हर करतात. नंतर ते खूप थकून जातात. त्यांना खूप रडू येते की देवा तू माझा किती परीक्षा बघतो आहे, मला हात न पाय न कोणी मदत करणारं. रस्त्याने जाणारे लोक काहीतरी खायला देऊन टाकून असे चालले जातात.
मग तिकडनं त्यांना एक पालखी येताना दिसते. तुला माहिती आहे पंढरपूरला पालखी जात असतात असे खांद्यावर घेऊन ते हे करून सगळे हत्ती घोडे पूर्ण पायी 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 वारी जाते ना पंढरपूरला. मग तुला स्कूलला सुट्टी असतं तशी पालखी चालली असते. मग ते लोकांना हा रडून म्हणतो, कुर्मदास माझा तुम्ही निरोप द्याल का म्हणते पांडुरंगाला, की माझ्याकडून तर तिथे येणं होणार नाही आहे आणि 7च दिवस एकादशीला राहिलेले आहे. विठ्ठला तू माझ्या भेटीला येशील का असा माझा फक्त निरोप द्याल म्हणते तुम्ही जेव्हा पंढरपूरला पोहोचाल तर. ते लोक असं म्हणतात, अच्छा ठीक आहे देऊ म्हणते आणि त्याला शिदोरी देतात. शिदोरी म्हणजे खाण्यापिण्याचं थोडं सामान देतात आणि ती पंढरपूरची वारी पुन्हा पुढे पुढे जायला लागते. ते चालले जातात. त्याच्यानंतर काय होतं, हा याला खूप थकून जातो. म्हणजे हा याला वाटतो की आता आपला अंत होणार, आपण आता मरून जाऊ, आता आपल्या म्हणजे इतकं त्याच्यामध्ये एनर्जीच नाही राहत की तो पूर्ण पंढरपूरपर्यंत असं घासत घासत जाणार. मग देवाला खूप प्रेयर करतो डोळे बंद करून. मग एक दिवस रात्री काय होते, तो असा पडलेला असतो, पूर्ण पडलेला असतो, त्याला हात न पाय, तो पूर्ण असा जमिनीवर पडलेला असतो. तर कुणाचा तरी असा घोड्याचा आवाज येतो. तर बघतो घोड्यावर बसून एक कोणीतरी माणूस आलेला आहे. तो त्याला म्हणतो की तुला काही खायला प्यायला पाहिजे आहे का. तो घोड्यावरून असं त्याचं सामान काढतो, खाण्यापिण्याचं जेवणाचं बनवतो, त्याला खायला देतो आणि त्याला काय म्हणतो, बघ तू आज इथे आराम कर, उद्या आपण दोघं पुन्हा चालत चालत जाऊ आणि मी ना प्रत्येक गावात मला थोडं थोडं काम असतं, मी तेवढं काम करत जाईल, संध्याकाळी तुला खाण्यापिण्याचं सगळं आणून देत जाईल, मी तुला रोज हेल्प करत जाईल. पण माझं दुकान आहे म्हणते पंढरपूरला आणि मला तिथून सगळं कारोबार सांभाळायचा असतो म्हणते, म्हणून मला पंढरपूरला जावं लागणार आहे. तर तू काय करत जा, फक्त रोज हळूहळू तुला जेवढं जमेल तेवढं चालत जा, मी रात्री तुला खाण्यासाठी रोज काहीतरी आणून देत जाईल. तो मग हा कुर्मदास म्हणतो, अरे वा हा चांगलं आहे. मग त्याच्यासोबत तो रात्रीचा आराम करतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा ते चालत चालत जातात. हा याच्या कामासाठी गावामध्ये फिरतो आणि कुर्मदास आपला रस्ता पुढे 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 असा खरडून खरडून चालत राहतो रस्त्यावर. मग रोज संध्याकाळी हा खायचा आणून देतो. एक दिवस संध्याकाळी काय होतो, हा येतच नाही. हा कुर्मदास वाट पाहून पाहून थकतो. अरे आपला मित्र कुठे गेला, त्याचं नाव विठोबा खस्ती असतं. तो जो घोड्यावर बसून आला का त्याचं नाव विठोबा खस्ती असतं. मग हाला खूप वाईट वाटतं, आपला विठोबा खस्ती आलाच नाही आलाच नाही, आपण त्याची किती वेळ वाट बघतोय. तो रोज आपल्याला खायचं आणून द्यायचा, एवढा चांगला देव माणूस आपली हेल्प करायचा, याला कोणी चोरांनी तर नाही पकडलं. त्याला खूप आतून वाईट वाटतं की एवढा दुसऱ्यांना मदत करणारा याच्यासोबतच काही वाईट तर नाही झालं. मग तो देवाला खूप प्रेयर करतो की विठ्ठला आत्ता तरी मदत कर, मला जो मदत करणारा होता, मला आता हे तर कळलं म्हणते की तुला पंढरपूरला मला येऊ द्यायचं नाही आहे, पण जो मला मदत करणारा होता त्याचं तरी रक्षण कर, त्याला काहीच होऊ देऊ नको, तो देव माणूस होता म्हणते. हा त्याच्यासाठी प्रेयर करतो, रडतो आणि म्हणतो तू त्याला मदत कर, मला तुला येऊ नसेल द्यायचं पंढरपूरला तर ठीक आहे, मी इथेच माझा जीव सोडतो, प्राण सोडतो, मी डोळे बंद करतो, इथेच मी माझं हे करतो, अन्नदान म्हणजे अन्न पण नाही खाणार, काहीच नाही खाणार आणि मी याच जागेवर आत्ताच मरून जाईल, पण तो माझ्यासोबतचा विठोबा खस्ती होता त्याचं तू तेवढी काळजी घे. आणि हा डोळे बंद करतो आणि तिथेच पळून जातो. थोड्या वेळाने ना खूप जोरात असा लाईट सगळीकडनं प्रकाश येतो, उजेड येतो आणि त्याच्यासमोर एकदम मोठं असं सावळं रूप, सुंदर अशी मूर्ती, रत्नखचित म्हणजे पूर्ण रत्नांनी डायमंड्सनी अशी डेकोरेट झालेली सुंदर अशी टिक्का लावलेली मूर्ती त्याच्यासमोर येऊन उभी राहते. एका हाती शंख, एका हाती चक्र, असं वेगवेगळं ते रूप घेऊन त्याच्यासमोर विठ्ठलाची मूर्ती उभी राहते. हा पाहून एकदम याला डोळे आणि याला आवाज देते कुर्मदास. तर मग याला वाटतो बाप रे, मस्त गळ्यामध्ये अशी वैजंती माळा असते, रत्नखचित मुकुट असतं डोक्यावर, गदा असतं, चक्र असतं त्यांच्या हाती, पद्म असतं, ह्या सगळ्या गोष्टी, चतुर्भुज म्हणजे 4 हात असतात त्यांचे, शंख असतं हाती. मग हे सगळं बघून कुर्मदास म्हणतो बाप रे, साक्षात पांडुरंग माझ्या भेटायला आले. तो खूप रडायला लागतो, खूप रडायला लागतो. पांडुरंगा तू स्वतः मला भेटायला आलास, किती मी भाग्यवान म्हणतो. पंढरीची आता माझ्या वाटेत म्हणजे साक्षात पंढरीच माझ्या वाटेत येऊन उभी राहिली, म्हणूनच तुझे लोक थोरवी गातात, म्हणूनच तू एवढा हे आहे की भक्तांसाठी धावून जातो, हे खरोखर. पण मला आता ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की तुला हात जोडायसाठी माझ्याजवळ हातसुद्धा नाही आहे. तो डोक्याने असं घासतो देवाच्या समोर पाय आणि खूप रडतो, खूप रडतो. देवा तू माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यास, तू मला भेटायला आलास, आता मला काहीच नको. मग देव पांडुरंग त्याला असं त्याच्या मांडीवर घेतो, त्याचं डोकं ठेवतो, कारण त्याला हातपाय नसतं ना, त्याचे डोळे पुसतो आणि त्याला म्हणतो शांत राहा, तू माझी इतकी भक्ती केलीस की मला सगळं सोडून तुझ्या भेटीला यावंच लागलं, कारण तू माझ्यासाठी जे केलंस ते खरोखर म्हणजे तुला दर्शन देण्याजोगं होतंच.
मग हा काय म्हणतो, कुर्मदास देवा माझं फक्त एक ऐक म्हणतो, मला तर काही नको, पण मला ना एक रोज मदत करणारा विठोबा खस्ती होता. तू विचार कर, एवढं करू म्हणजे त्याच्यासमोर पांडुरंग आला, त्याला वाटेल ते द्यायला तयार होता, पण तरी त्याला त्या विठोबा खस्तीची आठवण झाली, ज्याने त्याला पूर्ण येताना ट्रॅव्हलिंगमध्ये हेल्प केली रोज. तर तो काय म्हणतो, कुर्मदास देवा ते एक विठोबा खस्ती म्हणून माझ्यासोबत एक माणूस होता, रोज मला हेल्प करायचा, संध्याकाळी जेवायला द्यायचा. तो न कालपासनं आलाच नाही, तू न त्याचं कुठे आहे ते बघ म्हणतं. मला त्याच्यासाठी खूप वाईट वाटतंय की त्याला चोरांनी वगैरे कोणी काही त्रास तर नाही दिला. पांडुरंग कुठकीन हसतात, त्यांना हसू येतं आणि ते म्हणतात, अरे कुर्मदासा, तुझा विठोबा खस्ती ना सुखरूप आहे, तो त्याला तो सुखरूप आहे म्हणते, त्याला तुझा विसर पडलाच नाही म्हणते, बघ तो तुझ्या समोर उभा आहे म्हणते साक्षात. मग याला कळतो कुर्मदासाला की जो विठोबा खस्ती होता, जो रोज याला हेल्प करायचा जेवणाचा, ते कोणी नसून कोण होते, साक्षात पांडुरंग होते, विठोबा होते. मग कुर्मदास म्हणते, अरे देवा किती मूर्ख मी, तुझ्यासोबत रोज राहिलो, तू मला मदत केलीस, मला काहीच कळलं नाही रे, मी किती अज्ञानी आहे म्हणते, मी तुला ओळखू शकलो नाही म्हणते. उद्या एकादशी आहे, आता मी इथेच थांबणार, तुझं नामस्मरण करत राहणार आणि तू मला दर्शन दिले त्याच्यासाठी मी नेहमी आभारी राहणार आणि मी माझ्या प्राणाचा त्याग इथेच करणार. तो तिथेच त्याचा जीव चालला जातो आणि पांडुरंग त्याला आशीर्वाद देऊन आपल्या जागी परत जातात पंढरपुरात. अशी ही गोष्ट कळली, पांडुरंगांची गोष्ट. त्यांचे भक्त होते कुर्मदास. ओके, बाय बाय. बाय.